बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. Children, today for Standard 5, subject Maths and our topic is fractions. आतापर्यंत आपण फ्रॅक्शन्सचा अभ्यास केलेला आहे, पण आज आपण काय करणार आहोत? पुढचा अभ्यास करणार आहोत. फ्रॅक्शन्स वरच्या क्रिया अधिक सखोलपणे पाहणार आहोत. पहा, ऍडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स. लाईक म्हणजे ज्यांचा छेद समान आहे असे समछेद अपूर्णांक. त्यांची आपण बेरीज पाहूया, जी आपण मागच्या वेळी पाहिली होती. आता थोडीशी वेगळी आहे. काय आहे बघा, 2/6 प्लस 4/6 इज इक्वल टू, बघा इथे छेद समान असल्यामुळे आपण छेदात 6 घेतले. डिनॉमिनेटर इज सेम. नाव वी विल ऍड न्यूमरेटर 2 plus 4. Answer is equal to 2 plus 4, 6/6. 6/6. Now we will see this in the picture. See, this is a picture of 2/6. There is one circle. It is divided into 6 parts and 2 parts are colored. Okay. Now it is named as 2/6. Next picture. It is a circle divided into 6 parts and 4 parts are colored. It is named as 4/6. आता बघा 2/6 आणि 4/6 यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज केल्यावर आपल्या काय लक्षात येतं बघा, इथले पहिल्या वर्तुळातले पहिल्या सर्कल मधले 2 भाग आणि दुसऱ्या सर्कल मधले 4 भाग मिळून 6 भाग होतात आणि पूर्ण 6 भाग हे रंगीत होतात, रंगवलेले होतात. म्हणजेच काय, वर्तुळाचे 6 भाग केले आणि त्यातले 6 भाग रंगवले. 6/6 म्हणजेच एक अखंड आकृती. मग ज्या अपूर्णांकांचा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सेम असतो, जसा इथे आहे पहा, न्यूमरेटर आहे 6, डिनॉमिनेटर आहे 6, दोन्ही सेम आहेत, मग तो अपूर्णांक म्हणजे संपूर्ण एक असतो. इट इज होल 1. If the numerator and denominator of a fraction are equal, the fraction is equal to 1. अपूर्णांकांचे अंश व छेद समान असतील तर त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते. त्याचीच 2 उदाहरणं आपण पाहूया. बघा, ऍड करायचे आपल्याला. फर्स्ट 1/5 प्लस 4/5. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. आपण लिहूया डिनॉमिनेटर मध्ये 5. आता न्यूमरेटर मध्ये 1 प्लस 4. 1 plus 4, answer is 5/5. So it is whole 1. त्याची किंमत आहे 1. दुसरं उदाहरण पाहूया आपण. 2/9 plus 7/9 is equal to, छेदामध्ये 9, denominator is 9. In the numerator 2 plus 7. Okay, is equal to 2 plus 7 is equal to 9/9. That is equal to 1. That is equal to 1. Add 2 plus 7 plus 1 plus 7 plus 3 plus 7. ऍडचं बघा चिन्ह पण तुम्हाला दाखवलेलं आहे. हे तुम्हाला माहित आहेच, कारण आता आपण 5वीत आलोय नाही का, त्यामुळे आपल्याला ऍडचं चिन्ह चांगलं माहितीये. 2/7 plus 1/7 plus 3/7. तिघांचाही डिनॉमिनेटर इज सेम, दॅट इज 7.
Okay, now we will add numerator directly. 2 plus 1 plus 3 is equal to 2 plus 1 plus 3 is equal to 6. And in the denominator there is 7. So answer is 6 upon 7. Next, 2 upon 10 plus 4 upon 10 plus 3 upon 10. 2 upon 10 plus 4 upon 10 plus 3 upon 10. न्यूमरेटर म्हणजे छेद आहे 10, छेदात आपण 10 लिहिले. आता न्यूमरेटर म्हणजे अंशाची आपण बेरीज करायची आहे, कारण छेद समान आहे, त्यामुळे सरळ बेरीज होणार आहे. इज इक्वल टू 2 प्लस 4 प्लस 3 is equal to 2 plus 4, 6 plus 3, 9. 9 upon 10. Next is 5 upon 8 plus 3 upon 8. 5 upon 8 plus 3 upon 8. In the denominator is same, that is 8. And in the numerator, we will write 5 plus 3. Okay, 5 plus 3 is equal to 8. Denominator is 8. 8 upon 8 is equal to 1. Subtraction of like fractions. समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी. 4 upon 6 minus 2 upon 6 is equal to, बघा 4 minus 2 यांचा छेद समान आहे, त्यामुळे आपल्याला सरळ वजाबाकी करायची आहे. मग अंशामध्ये आपण लिहिलं 4 minus 2 upon 6, that is equal to 2 upon 6. Okay, these two fractions have a common denominator. So, we shall subtract the second numerator from the first and write the denominator as it is. 7 upon 13 minus 5 upon 13. बघा यांचा डिनॉमिनेटर म्हणजे छेद समान आहे, म्हणून आपण डायरेक्ट न्यूमरेटरची म्हणजे अंशाची वजाबाकी करायची आहे. 7 minus 5 upon 13 is equal to 7 minus 5 is equal to 2. 2 upon 30. If Raju got 5 upon 12 part of a sugar cane and Sanju got 3 upon 12 part, how much was the extra part that Raju got? To find out the difference, we must subtract. So, 5 upon 12 minus 3 upon 12 is equal to 5 minus 3 in the numerator. अंशामध्ये वजाबाकी करायची आहे अंशांची 5 वजा 3 आणि छेदामध्ये आपल्याला लिहायचे आहेत 12, जे दोन्ही अपूर्णांकांचे छेद आहेत. हो की नाही, तो एकदाच लिहायचा आहे आपल्याला 12, 2 वेळा लिहायचा नाही, एकदाच लिहायचा. आणि अंशामध्ये मात्र दोन्ही अंश घ्यायचे. पहिला अंश आहे 5, दुसरा आहे 3, त्या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी किती येईल बघा, 5 वजा 3 2 आणि छेदामध्ये येतील 12. Okay, thus Raju got 2 upon 12 extra sugarcane. Subtract 5 upon 7 minus 1 upon 7. Denominator we will write only once. Okay, in the numerator we will do subtraction. 5 minus 1 upon 7 is equal to 4 upon 7. 5 minus 1 is equal to 4 and denominator is 7. So our answer is 4 minus 7. Second example, 5 upon 8 minus 3 upon 8. 5 minus 3 in the numerator and in the denominator we will write 8 only once. एकदाच घ्यायचा छेदात आणि अंशामध्ये मात्र दोघांची वजाबाकी करायची. Okay, 5 minus 3 is equal to 2
and in the denominator there is 8. So our answer is 2 upon 8. 7 upon 9 minus 2 upon 9 is equal to, in the numerator 7 minus 2, and denominator we have to take only once, that is 9. So our answer is 7 minus 2 is equal to 5. And in the denominator छेदात आपण लिहिणार आहोत 9. So our answer is 5 upon 9. Fourth example, 8 upon 11 minus 5 upon 11. That is equal to, in the numerator 8 minus 5, and in the denominator 11 only once. एकदाच घ्यायचे. 2 वेळा तिथे दिले आहेत पण ते समान आहेत म्हणून 2 वेळा घ्यायचे नाहीत, फक्त एकदाच घ्यायचे आहेत. बघा 8 minus 5 is equal to 3, and in the denominator we will write 11. पुढचं उदाहरण, 9 upon 13 minus 4 upon 13. 9 minus 4 in the numerator, and in the denominator, how many times we will take 13? Only once. Only once we will write 13. So our answer is 9 minus 4 is equal to 5 upon 13. 7 upon 10 minus 3 upon 10. In the numerator, अंशामध्ये 7 आणि 3 ची वजाबाकी करायची आहे आणि छेदामध्ये 10 घ्यायचे आहेत. किती वेळा? फक्त एकदा, कारण दोन्ही ठिकाणी 10 हा छेद समान आहे. इट्स अ लाईक फ्रॅक्शन. So we will write 10 only once. So 7 minus 3 is equal to 4 upon 10. Seventh, 9 upon 12 minus 2 upon 12 is equal to, in the numerator 9 minus 2, in the denominator 12. That is equal to 9 minus 2 is equal to 7 upon 12. Okay. Eighth example, 10 upon 15 minus 3 upon 15 is equal to, अंशामध्ये 10 आणि 3 ची वजाबाकी, छेदामध्ये 15 फक्त एकदाच. ओके. अंशात 10 वजा 3 उरले 7 आणि छेदामध्ये 15. So our answer is 7 upon 15. 7 upon 10 of a wall is to be painted. Ramu has painted 4 upon 10 of it. How much more needs to be painted? Okay, we must subtract to find the answer. आन्सर मिळवण्यासाठी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. बघा, मच मोर हे वर्ड्स आले की ओळखायचं आपल्याला वजाबाकी करायची आहे. सो वी मस्ट सबट्रॅक्ट टू फाइंड द आन्सर. Write both fractions. First is 7 upon 10 and other fraction is 4 upon 10. We will subtract 4 upon 10 from 7 upon 10. Okay, is equal to 7 upon 10 minus 4 upon 10 is equal to. बघा, छेदामध्ये न्यूमरेटर मध्ये we will write 7 minus 4. And in the denominator we will write 10. ओके, दोघांचाही डिनॉमिनेटर सेम आहे. दे आर लाईक फ्रॅक्शन, समच्छेद अपूर्णांक आहेत, त्यामुळे दोघांचाही छेद समान आहे. तो छेद जेव्हा उत्तर काढतो तेव्हा आपल्याला फक्त एकदाच लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि एकदाच लिहायचं छेद
अंशामध्ये मात्र दिलेल्या अंशांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, जशी आपण आता इथे समोर केलेली आहे. इज इक्वल टू, ओके, बरोबर. पहिलं अंश बघा, 7 minus 4, आन्सर इज 3. 7 minus 4, आन्सर इज 3. आणि इन द डिनॉमिनेटर, छेदामध्ये मात्र आपण किती लिहिणार आहोत? 10. सो 3/10 wall needs to be painted. Okay, this is our answer. 3/10 wall needs to be painted. 3/10 wall अजून रंगवायची आहे. Addition of unlike fractions. बघा, आतापर्यंत आपण जेवढी वजाबाकी, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकी केली ती सगळी लाईक फ्रॅक्शन्सची केली, म्हणजेच समच्छेद अपूर्णांकांची केली. पण ह्या पुढे आपण अनलाईक म्हणजे भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करणार आहोत. मग भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना आपल्याला प्रथम काय करावं लागतं? जसं आपण मागे सुद्धा पाहिलेलं आहे, आपल्याला दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान करावे लागतात. कसे ते आता आपण पाहूया. बघा, ऍड, ओके, 1/2 प्लस 2/5. दोन तुम्हाला अपूर्णांक दिलेले आहेत. फर्स्ट इज 1/2 अँड सेकंड इज 2/5. पहिला जो फ्रॅक्शन आहे, दॅट इट्स डिनॉमिनेटर इज 2 and second fraction's denominator is 5. Okay, here the smallest common multiple of the two denominators is 10. त्या दोघांचा छोट्यात छोटा फॅक्टर कोणता आहे, मल्टिपल कोणता आहे, तर 10 आहे. So we shall change the denominator of both fractions to 10. ओके, दोघांचाही छेद आपल्याला किती करावा लागेल? 10 करावा लागेल, कारण त्या दोघांचा छोट्यात छोटा मल्टिपल आहे 10. त्यामुळे दोघांचाही छेद आपल्याला करावा लागेल 10. आता 10 छेद करण्यासाठी काय करावं लागेल? बघा, पहिला जो अपूर्णांक आहे त्याचा छेद आहे 2. मग 2 चे 10 करण्यासाठी आपल्याला 2 ला 5 ने गुणावं लागेल. जर आपण छेदाला 5 ने गुणलं तर आपल्याला अंशाला सुद्धा 5 ने गुणावं लागेल. ओके ने, अपूर्णांकाच्या नियमाप्रमाणे आपल्याला अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणावं लागेल. मग पहा बरं, 1/2, 1 multiplied by 5 and 2 is also multiplied by 5. Why multiply by 5? Because we have to make denominator 10. We shall change denominator into 10. 2 आहे, 2 चे आपल्याला 10 करायचे आहेत, म्हणून आपल्याला 2 ला 5 ने गुणायचं आहे. ओके, आता वरचं प्लस चिन्ह मध्ये घेतलं. नाव 2/5. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर आहे 5. 5 चे आपल्याला 10 करायचे आहेत, म्हणजे 5 ला आपल्याला 2 ने गुणावं लागेल. जर 5 ला 2 ने गुणावं लागेल तर अंशातल्या 2 ला सुद्धा 2 ने गुणावं लागेल, कारण तो अपूर्णांकाचा नियम आहे. ज्या अंकाने आपण छेदाला गुणतो त्याच अंकाने आपल्याला अंशाला सुद्धा गुणावं लागतं. सो 2 multiply by 2 upon 5 multiply by 2. ओके, आता आपण काय करणार आहोत? बघा, दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान करणार आहोत. बघा कसा काय? पहिलं बघा, 1 multiply by 5 is equal to 5. 2 multiply by 5 is equal to 10. Plus 2 multiply by 2 is 4. And 5 multiply by 2 is 10. झाला दोन्ही अपूर्णांकांचा छेद समान. Both the denominators are same now. 10, 10. Now, what we will do? We will take 10 only once in the denominator, and in the numerator we will add 5 plus 4. And in the denominator we will write 10 only once. Okay, कारण दोघांचा छेद समान आहे
दोन वेळा लिहायची गरज नाही, फक्त एकदाच लिहायचा. छेद छेद फक्त एकदाच लिहायचा आणि न्यूमरेटर मात्र दोघांची बेरीज करायची. ओके. 5 plus 4, 9 upon 10. So 1 plus 1 upon 2 plus 2 upon 5. Our answer is 9 upon 10. Addition of unlike fractions. Another example. Okay, add 3 upon 8 plus 1 upon 16. आता तुम्ही त्या दोघांकडे बघितलं तर first denominator is 8 and second denominator is 16. What is the relation between 8 and 16? 16 is twice of 8. So here 16 is twice 8. So we shall change the denominator of both fractions to 16. ओके. आता 16 करण्यासाठी बघा, त्यांचा फ्रॅक्शन जर आपल्याला 16 करायचा असेल तर फक्त आपल्याला 3/8 3/8 लाच चेंज करायचं आहे, कारण दुसऱ्या अपूर्णांकाचा डिनॉमिनेटर ऑलरेडी 16 आहे, तो चेंज करायची गरज नाही. आता हा कसा करणार आहोत चेंज बघा. तर 8 2 जा 16. सो 8 ला आपण 2 ने मल्टिप्लाय करणार, म्हणून 3 ला सुद्धा आपण 2 ने मल्टिप्लाय करणार. 3 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 8 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 1 अपॉन 16 चा डिनॉमिनेटर ऑलरेडी 16 आहे. सो वी शुड नॉट चेंज 1 upon 16. We will write it as it is 1 upon 16. Okay. Now 3 2s are 6, 8 2s are 16 plus 1 upon 16. Now both the denominators are same. You can see both the denominators are same. So we will add numerators 6 plus 1. And in the denominator we will write 16 only once is equal to 6 plus 1, 7 upon 16. So 3 plus 8, sorry, 3 upon 8 plus 1 upon 16. Our answer is 7 upon 16. Now subtraction of unlike fractions. Subtract 3 upon 4 minus 5 upon 8. Let us make 8 the common denominator of the given fractions. Subtraction करताना सुद्धा दोन्ही denominator same पाहिजेत. आपण 8 करणार आहोत कारण 4 2s are 8. So we will multiply only to 3 upon 4. 3 upon 3 multiply by 2 upon 4 multiply by 2 minus 5 upon 8. We don't have to change 5 upon 8 because its denominator is already 8. It's given 8. So we don't have to change second fraction. Now 3 2s are 6 and 4 2s are 8 minus 5 upon 8, that is equal to, in the denominator, 6 minus 5 upon 8 is equal to 1 upon 8. So 3 upon 4 minus 5 upon 8. Our answer is 1 upon 8. Another example of subtraction. Subtract 4 upon 5 minus 2 upon 3. The smallest common multiple of the denominator is 15. दोघांचा छोट्यात छोटा विभाज्य आहे 15. So we shall change the denominator of both fractions to 15. दोघांचेही denominator, दोघांचेही छेद आपल्याला 15 करायचे. त्याच्यासाठी पहिल्या अपूर्णांकाला अंशात आणि छेदात आपल्याला 3 ने गुणायचं आहे आणि दुसऱ्या अपूर्णांकाला अंशात आणि छेदात आपल्याला 5 ने गुणायचं आहे. पहा बरं. 4 multiply by 3 upon 5 multiply by 3 minus 2 multiply by 5
upon 3 multiplied by 5 is equal to 4 threes are 12, 5 threes are 15, minus 2 fives are 10, 3 fives are 15. Now, both the denominators are same, 15, 15. So, in the numerator, 12 minus 10 upon 15. That is equal to 12 minus 10 is equal to 2 upon 15. So, 4 upon 5 minus 2 upon 3, our answer is 2 upon 15. Add 1 upon 8 plus 3 upon 4. Here 8 is twice to 4. So we shall change the denominator of both fractions to 8. 1 upon 8 as it is because we have to make the denominator a. So we won't change first fraction, we will change second fraction. That is, we will multiply by 2 in the numerator and denominator. 3 multiplied by 2 upon 4 multiplied by 2. 1 upon 8 plus 3 twos are 6, 4 twos are 8. Okay, in the denominator, we will take 8 and in the numerator, we will add 1 plus 6. Here we will take 8, denominator 8. So our answer is 1 plus 6 is 7. 7 upon 8. So 1 upon 8 plus 3 upon 4, our answer is 7 upon 8. Subtract 3 upon 4 minus 1 upon 2. Let us make 4 the common denominator for the given fractions. 3 upon 4 minus 1 multiplied by 2, 2 multiplied by 2. 3 upon 4 minus 1 twos are 2, 2 twos are 4. Both denominators are same now, 4, 4. Okay, in the numerator, 3 minus 2 upon 4. That is equal to 3 minus 2 is equal to 1 upon 4. So, 3 upon 4 minus 1 upon 2, answer is 1 upon 4. This is your homework, children. Okay, you have to add and subtract and check your homework. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.